हे मी कौतुक करत नाहीये तिचं, पण तिने सगळं ऐकून घेतलं माझं आणि फायनली ती स्कॉलरशिपला अप्लाय करायला तयार झाली आहे। वा वासू वा, आत्ता खरा हिरो वाटतोयस। शेवटी तूच तयार केलंयस तिला स्कॉलरशिप साठी। वासूचं काम एकदम ढासू असतं आणि आता तर आमची मैत्री एकदम पक्की झाली आहे। हो, हे पण तू तिला प्रपोज कधी करणार आहेस? काही नको करूस रे, आणि असं मागे का लागतो सारखा प्रपोज कर म्हणून? हे घाई करत नाही मी। आता तुमचं लग्न होणार आहे, लग्न झाल्यानंतर फक्त मैत्री होऊन चालणार नाही, मग म्हणजे तू नीट बोलायला हवंस तिच्याशी, कल्पना द्यायला हवीस तिला। कसली कल्पना? वा, म्हणजे हे मीच सांगायला हवं तुला? हे तिच्या घरचं वातावरण काय, तुमच्या घरचं वातावरण काय, बघ किती फरक आहे दोन घरांमध्ये। आता हे तू नाही तर मग कोण सांगणार आहे तिला? हे दाम्या यार, तू टेन्शन देऊ नकोस रे मला, आता अजून आमची मैत्री झाली आहे। अरे हो, पण तिला जगन्नाथराव पंत सचिव आणि देवसाखरीतला मठ याबद्दल काही माहिती आहे का तिला? हे सून म्हणून किती मोठी जबाबदारी पडणार आहे तिच्या अंगावर, माहिती आहे तिला? मला तर डाऊट आहे आता काय? हे दादा कसे तयार झाले रे अशा घरातल्या मुलीला सून करून घ्यायला? अरे दादांना उर्मी आवडली होतीच ना? हो, पण तिचे बाबा केस कापलेली, म्हणजे? अरे हेअरकट, आई आई